हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत। तर इथे बघा, हे जे सर्व ब्लाऊज आहेत ते एका नवरीचे ब्लाऊज आहेत। तर सर्व टोटल जे ब्लाऊज आहेत ते 7 ते 8 ब्लाऊज आहेत। तर इथे बघा, हा तिचा लग्नाचा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे, वेलवेटमध्ये याचं फॅब्रिक आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बघा अशा प्रकारे बॅकसाठी आणि इथं फ्रंटसाठी नेक दिलेला आहे आणि ब्राइडल आहे ते एकदम हडकुळी आहे। तर इथे बघा एवढा मोठा गळा दिलेला आहे। याला शिवताना खरंच खूप प्रॉब्लेम येतो स्टिच करताना, कारण हे जे वर्क असतं ना ते अजिबात ॲडजस्ट करता येत नाही व्यवस्थित, कारण ना खूप याला मेहनत लागते आणि वेळही खूप जातो। तर हा लग्नाचा ब्लाऊज असल्यामुळे शिवायला पण तेवढंच म्हणजे काळजीपूर्वक शिवायला लागतो। त्याच्यानंतर इथे बघा हे सगळे ब्लाऊज आहेत त्याचे हळदीचे, साखरपुड्याचे आणि आपल्या डेली यूजसाठी काय आहेत आणि इतर फंक्शनसाठीचे काय आहेत। ते इथे बघा, हा जो ब्लाऊज आहे तो रेडीमेड वर्क केलेला असताना त्यातला हा ब्लाऊज आहे। ते बघा बाहीसाठी ही डिझाईन दिलेली आहे आणि पाठीमागच्या नेकसाठी ही हा पानगळ्याचा शेप दिलेला आहे। ते बघा थोडंसं वर्क केलेलं आहे, जास्त काही वर्क नाही केलेलं। आणि हे ते बघा हे फ्रंट नेकसाठी दिलेलं आहे एका साईडला। तर याच ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग सांगणार आहे, म्हणजे ज्यावेळेस असं आपल्याकडे वर्कवाले ब्लाऊज येतात ना शिवायला, तर कशा प्रकारे कटिंग करायचं। कारण नॉर्मली आपण जेव्हा कटिंग करतो त्यावेळेस गळा कटिंग करतो आणि फ्रंट नेक पण कटिंग करतो, पण ज्यावेळेस असं वर्कवाले ब्लाऊज असतात ना त्यावेळेस आपल्याला गळ्याची कटिंग करायची नसते। नाही तर आपल्या गळ्याचा शेप वेगळा असतो आणि हा गळ्याचा शेप जो असतो तो वेगळा असतो, परफेक्ट असा मॅच होत नाही आपण जर अस्तरवर गळा कटिंग केला तर। त्याच्यामुळे मी तुम्हाला याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण शेअर करेन, कारण ह्याच शेपनुसार आपण गळा कसा ॲडजस्ट करायचा ते ही जी साईज आहे ती 32 साईजच आहे, जास्त नाही। त्याच्यामुळे ॲडजस्ट कसं करायचं तेही सांगणार आहे। आणि ह्याची गळारुंदी पण बघा जास्त आहे, 6 इंचच्या आसपास याची गळारुंदी आहे। तर आपल्याला 30-32 साईजसाठी आपण एवढी गळारुंदी घेत नाही। तर इथे बघा 7.25 इंच याची गळारुंदी आहे। ही पण गळारुंदी कशी ॲडजस्ट करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। आता फर्स्ट पार्ट आहे तो आपला कटिंगचा होईल आणि सेकंड पार्ट आहे तो आपला स्टिचिंगचा होणार आहे। ओके, आणि आज आहे 10 तारीख, कस्टमरला मी 12 तारीख दिलेली आहे। तर 2च दिवस आहेत आणि 2 दिवसात मला हे 7-8 ब्लाऊज आहेत आणि अजून 2 आहेत, हळदीचा एक आहे आणि तिच्या मम्मीचा एक ब्लाऊज आहे। असे जवळजवळ टोटल 10 ब्लाऊज आहेत त्यांचे। तर चला आता मी ह्या ब्लाऊजची तुम्हाला कटिंग दाखवते। ओके, आणि तिने हा मापाला ब्लाऊज दिलेला आहे, नवरीचा हा मापाचा ब्लाऊज आहे। तर सगळ्यात अगोदर आपण याची माप घेऊया। सव्वा 13 इंच उंची आहे, पाठीमागचा गळा आहे 3 इंच आणि छाती कशी मोजायची तर इथे बघा, छाती मोजताना आपल्याला जिकडच्या साईडला हुक असते त्या साईडला आपल्याला इथं छाती मोजून घ्यायची असते। तर इथे बघा पहिल्या हुकापासून जी आपली फिटिंगची लाईन आहे ना तिथपर्यंत आपल्याला मोजायचं असतं। तर इथं 8 इंच येतं, म्हणजे 8 चौक 32। तर हा जो ब्लाऊज आहे तो 32 साईजचा आपला ब्लाऊज आहे। त्याच्यानंतर लगेच आपल्याला इथं कमरेचं सुद्धा माप मोजून घ्यायचं आहे। कमर आहे 25 इंच, हात आहे 9 इंच आणि टोटल जर आपण बीड सहित पकडलं ना, पुढे जे लटकन लावलेले आहेत त्याच्या सकट पकडलं तर 10 इंच इथं हात आहेत। पण आपण बाही घेणार आहोत 9.5 इंचाची। चला आता आपण कटिंग करून घेऊया। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकायचं आहे। तर ब्लाऊजची उंची जी आहे ती 13.25 इंच होती, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं बघा आपण 14.25 इंचावर इथं मार्किंग करून घेणार आहोत उंचीचं। त्याच्यानंतर शोल्डर आपण घेणार आहोत 5.5 इंच,
5.25 इंच आपण इथं शोल्डर घेऊया. मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच. इथे छातीचा चौथा भाग 32 इंचाची छाती आहे, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच आणि साईडला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. मी 2 इंच याच्यामुळे घेते कारण नंतर हे जे ब्लाऊज आहेत ते आपले बरेच दिवस राहतात लग्नातले, आणि सगळे जे चांगल्या साड्यांवरचे ब्लाऊज असतात त्याच्यामुळे याच्यात जर आपण मार्जिन कमी ठेवलं तर नंतर मग हा ब्लाऊज जो आहे तो आपल्याला यूजमध्ये येत नाही. तर मार्जिन आपण जास्त ठेवलं तर शिलाई वगैरे आपण खोलू शकतो, आपल्याला घालता येऊ शकतो. त्याच्यामुळे मार्जिन जे आहे ते ब्रायडलच्या ब्लाऊजला थोडंसं जास्त ठेवायचं. ओके. आता कमर आहे 25 इंच, तर 25 इंचचा चौथा भाग किती येतो? 6 चौक 24, 6.25 इंच. ओके, 6.25 इंच कमरेचा चौथा भाग. 1 इंच आपल्याला पाठीमागच्या टक्ससाठी द्यायचा आहे आणि साईडला 2 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे ही माप टाकून घ्यायची. ही फिटिंगची लाईन, ही शिलाई मार्जिनची लाईन. त्याच्यानंतर बघा पाठीमागची पट्टी होती 3 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 4 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि खालच्या साईडला 2.25 इंच घेऊया. वरच्या साईडला गळा रुंदी आपण इथं 2.5 इंच घेऊया. ओके. त्याच्यानंतर हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत. आता इथं आपण गळ्याचा शेप देणार नाही आहोत कारण आपल्याला गळा जो आहे तो जो आपला वर्क केलेला आहे त्याच्यानुसार बनवायचा आहे. मग ही गळा वरती सुद्धा येऊ शकतो कारण ते गळ्याची जेवढी साईज असेल त्याच्यानुसारच आपल्याला तो ब्लाऊज स्टिच करावा लागतो. आता जसं मार्किंग केलंय तसं आपण इथं कटिंग करून घेऊया. पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी सर्व टिप्स सहित सांगणार आहे. प्रिन्सेस कट कसा कटिंग करायचा किंवा मधला जो डाटा असतो तो किती घ्यायचा जेणेकरून तुमचा प्रिन्सेस कट जो आहे तो चपटा बसणार नाही. पफ जो आहे तो एकदम परफेक्ट असा येतो. या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, 100% परफेक्ट ब्लाऊज येतो. तर इथे बघा आता बॅक पार्ट आपण इथं कटिंग केलेला आहे. आता फ्रंट पार्ट आपल्याला ओपन ठेवायचा आहे, त्याच्यामुळे फ्रंट पार्ट जो ओपन आहे ते ओपन साईडनेच आपण इथं ठेवणार आहोत. तर इथे बघा हा जो बॅक पार्ट आपण कटिंग केलेला आहे तो जसं आहे तसंच आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे. तर इथं साईडला पण आपल्याला थोडंसं मार्जिन राहिलं पाहिजे कारण आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे तो वाढवून घ्यायचा असतो. तर इथे बघा जशा प्रकारे आपला सेट होईल तशा प्रकारे आपण इथं सेट करून घेऊया. इथे बघा जसं आहे तसंच अगोदर आपण मार्किंग करून घेऊया आणि काय बदल करायचे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ओके. तर इथे बघा आता बॅक पार्ट आपला इथं मार्किंग करून झाला आहे. तर प्रिन्सेस कट आपला फ्रंट पार्ट जो आहे तो आपल्याला वाढवून घ्यायचा असतो. तो खालच्या साईडला इथे बघा 1/2 इंच आपल्याला वाढवून घ्यायचा आहे 32-34 साईज पर्यंत. इथे बघा खालच्या साईडने, आणि कप्स लावायचे असतील तर तुम्हाला जास्त वाढवून घ्यायचं आहे. ओके. तर इथे बघा खालच्या साईडने मी 1/2 इंच वाढवून घेतलं. त्याच्यानंतर गळा रुंदी जी आहे ते आपल्याला 2.5 इंच ठेवायची आहे. गळा डीप आपल्याला 6 इंच ठेवायचा आहे. आणि इथं पण आपल्याला गळ्याचा शेप नाही द्यायचा. आता नॉर्मली तुम्ही असं देऊ शकता पण कटिंग नाही करायचं कारण कटिंग आपल्याला जे वर्क आहे त्याच्यानुसार करायचं आहे. बऱ्याच वेळा आपण जरी ब्लाऊज कटिंग करत असतो तर पटापट आपल्याला रोजची सवय असते त्यामुळे आपण गळा कटिंग करून टाकतो, मग बराच प्रॉब्लेम होतो. तर हे लक्षात ठेवायचं. ओके. तर इथे बघा मी पुढच्या मुंड्याचा आकार इथं देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता प्रिन्सेस कटसाठी बघा वरून टक्स पॉईंट काढण्याचा एक सोपा फॉर्म्युला सांगते तुम्हाला. तर आपली छाती किती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच, त्याच्यात 1.5 इंच प्लस करायचा. बरोबर आपला एकदम परफेक्ट असा टक्स पॉईंट निघतो. तुमची जी पण छाती असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्यात 1.5 इंच प्लस करायचा. बरोबर छातीचा चौथा भाग येतो. त्याच्यानंतर बघा आपल्याला हुकायची पट्टी जोडण्यासाठी इथं 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर आता इथं छातीचा 10वा भाग घ्यायचा असतो. तर छाती आहे आपली 32, 10वा भाग काढायला जमत नसेल तर फक्त एक मध्ये टिंब द्यायचा, झाला छातीचा 10वा भाग. तर छातीचा 10वा भाग किती येतो? 3.2 आला का? ओके. त्याच्यानंतर आपल्याला 1/2 इंच हे जे प्रिन्सेस कट आणि साईड पार्ट जोडण्यासाठी जातात ना त्याच्यासाठी आपल्याला किती लागतं? 1/2 इंच. तर इथे बघा असं 1/2 इंच इथं घ्यायचं आणि आता इथलं बघा मोजायचं किती आहे. तर इथे आहे आपलं 4.25 इंच, तर खाली 1/2 इंच कमी करून घ्यायचं. तर इथं 3.25 किंवा 3.5 इंचापर्यंत इथं तुम्ही घेऊ शकता. तर हे दोन्ही पॉईंट आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे.
इथल्यापेक्षा अर्धा इंच हा जो खालचा भाग आहे तो आपल्याला कमी घ्यायचा आहे. इथे 4 भरलं तर इथे 3.5 घ्यायचं, इथे 4.5 असेल तर इथे 4 इंच हा फॉर्म्युला इथं तुम्हाला वापरायचा आहे. आणि इथून आपल्याला डायरेक्ट असा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला इथला हा जो मेन टक्स आहे ना, तर तो घ्यायचा आहे आपल्याला 2 इंच. 2 इंचापेक्षा कमी अजिबात घ्यायचा नाही, तरच पप जो आहे तो एकदम परफेक्ट असा येतो. तिथून त्याच्यानंतर इथून 2 इंच वरती घ्यायचा आणि इथून बघा एकदम हलक्या हाताने व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा. ओके. त्याच्यानंतर इथून आपल्याला हा जो मधला डॉट द्यायचा आहे तो पण आपल्याला 1.25 इंचाचा द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपला पप आहे ना ते एकदम परफेक्ट असा येतो. तर इथे बघा 1.25 इंचाचा हा डॉट आहे आणि 2 इंच आपला इथला डॉट आहे. त्याच्यानंतर आता हे 2 इंच आपल्याला कटून जाणार आहे. तर हे 2 इंच कटून जाणार म्हणजे हा पार्ट जो आहे आपला कमरेचा तो कमी होईल. त्याच्यासाठी आपल्याला इकडे साईडला असं 2 इंच वाढून घ्यायचं लगेच. आणि हे जे दोन्ही पार्ट आहेत ते आपल्याला जोडण्यासाठी अजून आपल्याला अर्धा इंच जातं. तर इथे बघा अर्धा ते 1.25 इंच साईडला तुम्ही इथं एक्स्ट्रा घ्यायचं. ओके. इथे बघा असा. आणि हा जो 1.25 इंच आपण डाट घेतलेला आहे तो पण इथं कटून गेल्याच्या नंतर मग हा जो छातीचा पार्ट आहे तो आपला इथं कमी होतो. त्याच्यासाठी इथं बघा छातीत पण आपल्याला 1 इंच इथं वाढून घ्यायचं आहे. हे बघा इथे 1 इंच वाढून घेतलं. त्याच्यानंतर हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे अशा प्रकारे. आता खाली बघा आपण हे अर्धा इंच वाढवलं होतं, तर हे आपल्याला फिटिंगच्या साईडला आपले दोन्ही पार्ट सेम आले पाहिजेत. तर इथे बघा हे जे फिटिंगचा पार्ट असतो ना तो आपला इक्वली आला पाहिजे. तर हा ठेवायचा याचा, तर आपल्याला जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ठेवायचा आणि इथून असं क्रॉसमध्ये आपल्याला हे जोडून घ्यायचं. म्हणजे जे वाढवलेलं असतं तेवढंच आपल्याला इथं मायनस करायचं असतं, कारण फिटिंगच्या इकडं साईडला आपल्याला एक्स्ट्राची वाढून घ्यायची गरज नसते. फक्त हे जे 2 पार्ट आपल्याला जोडायचे असतात ना त्याच्यामुळे इथं आपल्याला वाढून घ्यायला लागतं. म्हणजे आपला जो पोप आहे तो इथे एकदम परफेक्ट असा उभारून येतो आणि चेस्टमध्ये एकदम परफेक्ट असा बसतो. तर इकडच्या साईडला पण हे जे एक्स्ट्रा वाढवलेलं आहे ते कमी करायचं आणि हुकायच्या पट्टीला सुद्धा आपल्याला इथं असं कमी करून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे सगळे माप असे आहेत. आता आपण याची जसं मार्किंग केलंय तसंच कटिंग करून घेऊया. आणि यातलं जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. काही समजलं नसेल आणि कुठल्याही साईजसाठी तुम्हाला जर कटिंग हवी असेल तेही मला सांगा. त्याचे कटिंगचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. शिलाईचा लोड खूप असतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं ना, स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करायला जमत नाही. आणि आता हा जो व्हिडिओ आहे तुम्ही आत्ता वाजलेले आहेत 11:30. रात्रीचे 11:30 वाजता मी हा व्हिडिओ शूट करत आहे तुमच्यासाठी, कारण व्हिडिओ काढायला सुद्धा वेळ भेटत नाही अजिबात सुद्धा. कित्येक व्हिडिओ तर अर्धे शूट झालेले आहेत, पण वेळ नसल्यामुळे ते अर्धे व्हिडिओ तसेच पडून राहतात, कारण पूर्ण व्हिडिओ असल्याशिवाय अपलोड पण करता येत नाही. त्याच्यामुळे तर म्हणलं रात्रीचा आता कटिंगचा व्हिडिओ हा जो आहे तो शेअर करूया. तर इथे बघा हे दोन्ही पार्ट जे आहेत ते आपले इथे आता कटिंग करून झालेले आहेत. आणि गळा आपण कट केलेला नाही, तर तुम्हाला ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी शूट करेन आणि तुम्हाला तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. ओके. तर इथे बघा आता बॅक पार्ट झाला, फ्रंट पार्ट झाला. आता आपण याची बाहीची कटिंग करूया. आता बाहीला वर्क असल्यामुळे बाहीला काही डिझाईन वगैरे नाही, आपण नॉर्मलच बाही इथं कटिंग करून घेणार आहोत. इथे बघा असं 4 फोल्ड करून घ्यायचं. त्याच्यानंतर बाहीची उंची तुमची जेवढी असेल त्याच्यात 1 इंच प्लस करायचं. तर इथं 9.5 बाहीची उंची आहे, तर त्याच्यात 1 इंच प्लस करून 10.5 इंचावर इथं बाहीचं मार्किंग करायचं. इथे पण आपल्याला 10.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच. त्याच्यानंतर बाहीची घडी किती घालायची, तर छातीचा चौथा भाग जेवढा असेल तेवढी आपल्याला इथं घडी घालायची असते. तर इथे बघा त्याच्यानंतर इथून 2 इंच आपल्याला सरळ घ्यायचं, म्हणजे जेवढं आपण फिटिंगसाठी घेतलेलं आहे तेवढं इथे सरळ घ्यायचं 2 इंच. आणि इथून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. हा आहे फ्रंटचा शेप आणि हा आहे बॅकचा शेप. त्याच्यानंतर दंडगेर, तर दंडगेर आहे 5 इंच. साईडला 2 इंच मार्जिन घेऊया.
इथे बघा बाहीची कटिंग झाली, आता बाही पण कटिंग करून घेऊया आपण. इथे मध्ये एक नॉच मारून घ्यायचा आणि जो फ्रंटचा शेप आपण कटिंग केलेला आहे तो पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. आणि कट आपल्याला जिथपर्यंत फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंतच करायची आहे, पुढे अजिबात कट करायचं नाही. पुढे कट केला तर आपली जी फिटिंगची लाईन असते ना मुंड्यातली ती खालीवर होते, त्याच्यामुळे हे 2 इंचापर्यंत आपलं सरळच असलं पाहिजे. तर इथे बघा आता पूर्ण ब्लाऊजची आपली इथं कटिंग झालेली आहे. हे पुढचे 2 पार्ट बाही आणि हा जो आहे तो आपला बॅक पार्ट. आता हे जे आपण तयार केलेले पॅटर्न आहेत ते ब्लाऊज पीसवर ठेवून कसं सेट करायचे ते बघूया. तर सगळ्यात अगोदर आपण इथं ना बाही कटिंग करून घेऊया. तर आता बाही कट करताना बघा असा जो ब्लाऊज पीस आहे तो फोल्ड करून घ्यायचा. सगळ्यात अगोदर काय चेक करायचं तर ही जी डिझाईन आहे ती बरोबर एकावर एक येते का असं व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं. एकदम परफेक्ट अशी एकावर एक व्यवस्थित सेट झाली पाहिजे. इकडं साईडला कमी जास्त झालं तरीही चालेल, फक्त आपली ही जी डिझाईन आहे ना केलेली ती इक्वली सेट झाली पाहिजे पूर्ण. त्याच्यानंतर मध्य कुठं आहे ते आपलं बघायचा. तरी ते बघा हा जो आहे तो आपला मिडल पार्ट आहे. ओके, तर बाही ठेवताना पण आता ही डबल लेअरचा कपडा आहे, तर हा आपला मध्य भाग आहे बाहीचा. ओके, त्याच्यानंतर हा सुद्धा आपला मध्य भाग आहे. मग बाही ठेवताना अशी ओपन करायची. हा डबल आहे आणि बाही पण आपली डबल आहे, तर ही पॉईंट ह्याला मिळाला पाहिजे असा. आणि हा जो वरचा पॉईंट आहे तो पण बरोबर इथे बघा मिडललाच आला पाहिजे. ओके आहे ना. अशा प्रकारे आपल्याला हे जे वर्क केलेले ब्लाऊज असतात ना त्याची बाहीची किंवा गळ्याची कटिंग करायची असते. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, तरच आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा प्रोफेशनल दिसतो. नाहीतर कमी जास्त होतात ते अजिबात ब्लाऊज चांगले दिसत नाही. ते एका साईडला कमी डिझाईन येते, एका साईडला जास्त डिझाईन येते. बघा तुम्ही बरेचसे ब्लाऊज बघितलेले असेल की जेव्हा आपण ब्लाऊज एखाद्याचे बघतो त्यावेळेस दंडघेरात ही जी डिझाईन असते ती एका साईडला कमी असते, एका साईडला जास्त असते. तर आपल्याला तसं अजिबात करायचं नाही. पूर्ण टेक्निकने ब्लाऊज इथं कटिंग करून घ्यायचा आहे. तर इथे बघा बाही कटिंग झालेली आहे. आता बॅक पार्ट आपला जो आहे तो इथं कटिंग करून घेऊया. तर बॅक पार्टला पण बरोबर असं मधोमध पकडून ही जी आपल्या गळ्याची डिझाईन आहे ना ती व्यवस्थित अशी एकावर एक ठेवून घ्यायची. तिकडे साईडला कमी जास्त झालं तर ते अजिबात लक्षात घ्यायचं नाही. फक्त डिझाईन जी आहे ती आपली एकावर एक जे आहे ते एकदम परफेक्ट अशी सेट झाली पाहिजे. तर इथे बघा आता हा जो आपला बॅक पार्ट आहे तो याच्यावर ठेवायचा. आता ही जी डिझाईन आहे याच्यावरती आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी लागतं. तर इथे बघा इथून आपल्याला अर्धा ते 1 इंच वरती घ्यायचं आणि अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर डायरेक्ट असं इथून लागून कटिंग केलं तर तुम्हाला इथं साईडला कापड शिल्लक राहणार नाही, कारण याची गळारुंदी जास्त असते. आपल्याला गळारुंदी मायनस करायची आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही असं वर्कवाला ब्लाऊज कटिंग कराल तर साईडला 1-2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि नंतरच कटिंग करायची. इकडं नाही ठेवलं तरी चालेल, पण गळ्याच्या साईडला जेव्हा आपला डीप नेक ब्लाऊज असतो ना तेव्हा आपल्याला इथं साईडला एक्स्ट्रा ठेवून कट करायचं. कारण आपलं इथलं जे आहे ना 1 इंच ते मायनस होणार आहे. म्हणजे 1 आणि 1 2 इंच, तर जवळजवळ 2 इंच आपलं साईडला एकला एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे. इथे बघा बॅक पार्ट सुद्धा आपला कटिंग झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना हा समजत नाही की हा जो फ्रंट पार्टसाठी दिलेला असतं ना ते व्यवस्थित कसं सेट करायचं. तर इथे बघा हा जो आपला फ्रंट पार्ट आहे ना तो आता इथे आपल्याला सिंगलच काढायला लागणार आहे. जर डबल काढायचा असेल तर इथे कपडा पण पुरणार नाही अजिबात. साईडला बघा हा जो आतल्या साईडला कपडा आहे तो खूप कमी होतो, त्याच्यामुळे आपल्याला फक्त एकच साईड इथे काढून घ्यायची आहे. आणि ज्या साईडचा आपल्याला एक काढायचं असते ते असतं आपल्याला उजव्या साईडचा, कारण डाव्या खांद्यावरती आपला पदर येतो. तर गळा रुंदी ॲडजस्ट करूनच इथं आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. इथे बघा अशा प्रकारे येते. तर शेपनुसार मी इथं कटिंग करून नाही घेते, डायरेक्टच सरळ कटिंग करून घेणार आहे.
त्याच्यानंतर आता हा जो प्रिन्सेस कटचा आपला साईड पार्ट राहिलेला आहे तो आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचा आहे. तर आता बघा ही आपली बॉर्डर पूर्णपणे शिल्लक राहिलेली आहे, कारण आता बॅकला डिझाईन दिलेली आहे आणि नवरीची जी हा जो बॅक पार्ट आहे तो पण खूप छोटा आहे, 3 इंचाचाच आहे. तर त्या 3 इंचामध्ये इथे बघा हीच पूर्ण डिझाईन येते, म्हणजे ही जी डिझाईन आहे ना एवढ्यात, तर तेवढ्यात पूर्ण ही येते. त्याच्यामुळे आपल्याला ही जी बॉर्डर आहे त्याचा यूज बॅक नेकमध्ये नाही होत, कारण आपल्याला कमरेला इथं पट्टी लावायला जागाच राहत नाही. तर आपण फ्रंटसाठी काहीतरी इथं ह्याची डिझाईन बनवूया. ओके, एक फ्रंटला पण वर्क केलेलं आहे, बघू कुठे ॲडजस्ट करता येते का, नाही तर याची छानशी लटकन असं काहीतरी बनवूया. तर इथे बघा आता पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे आणि ही बॉर्डर शिल्लक राहिलेली आहे, याचा आपण कुठेतरी यूज करू नक्की डिझाईनसाठी. तर इथे बघा हा पूर्ण ब्लाऊज इथं 32 साईजचा प्रिन्सेस कटचा वर्कवाला ब्लाऊज कटिंग झालेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे याचा स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला हेल्पफुल वाटल्या का नाही तेही मला कमेंट करून नक्की सांगा.